देवा, एवढ्याशा पाण्यामध्ये पूर्ण दिवस कसा काढणार आहे? कला, आहे का हो पाणी विहिरीमध्ये? जेव्हा उपसू उपसू पाणी काढलं, देवा, 2च मडके निघले. आता नाहीये पाणी विहिरीमध्ये. माझ्या घरी तर काहीच पाणी नाहीये. आता कसं करीन मी दिवसभर? एक काम कर, ह्या लहान मडक्यातलं तू घेऊन घे पाणी. मग तुले दिवसभर कसं पुरण? आहे ना हा मोठा मडका, करीन मी याच्यामध्ये. ना स्वयंपाकासाठी तुझ्याकडे आहे का नाहीये पाणी? काल मी ना एक घगरा पाणी वाचून ठेवलं होतं. आहे ते, करू की त्याच्यामध्ये स्वयंपाक. एवढ्या कमी पाण्यामध्ये कशी वापर करायची हेच समजून नाही राहिलं. हो ना व, वापर कशी करायची तेच समजून नाही राहिलं. आता तर उन्हाळाही नाही लागला, यंदा विहिरीचं पाणी लवकरच सुकलं नाही का? हो ना. बुडातून पाणी काढलं कशी तरी 1-2 मडके पाणी भेटते. नाही तर का? चल घरी जाऊ. घरी सर्वजण पाण्याची वाट पाहत राहते. एक तर एवढ्या दूर पाणी भरायला या लागते ना, तर पाय न पाय वळून जाते. माय पाय पण खूप दुखते व, पण आता काय करणार आहे? पर्याय कुठे आहे आपल्याकडे? चल. का झालं व कला, कशी काऊन बसली आहे? काही नाही आत्या, एवढ्या दुरून आता पाणी आणलं ना, तर थोडेसे पाय वळून आले आहे म्हणून बसली आहे. आज पण पाणी नाही भेटलं का? हो, एवढं 2 बालट्या पाणी भेटलं आहे. ह्या पाण्याच्या कमतरतेमुळे तर जीव त्रासून गेलाय बाई. तर तुला एवढ्या दूर जाऊन पाणी आणावं लागते. आता माझ्याकडूनही पाणी काही आणणं नाही होत म्हणून. नाही आत्या, मी आणतो ना पाणी, तुम्ही कायले काळजी करता? का झालं? कायचं बोलणं चालू आहे? काही नाही रे, आम्ही पाण्याबद्दल बोलत होतो. आता तर उन्हाळा पण चालू नाही झाला आहे, तरी पाणी किती कमी प्रमाणात भेटते. एक तर कला एवढ्या दूर जाऊन पाणी आणते, तिचेही हातपाय दुखून येते. माझ्या शेतीतल्या विहिरीतलंही पाणी खूप कमी होऊन गेलं आहे. आता पिकांले पाणी कसं टाकायचं तेही समजत नाही. कला, जाऊ दे, आपण वापर करू एवढ्याशा पाण्यामध्ये. हो, करू ना. चला, मी स्वयंपाकाचं पाहतो. चल बाई, मी पण तुझी मदत करतो थोडीशी.